श्रीराम जय राम जय जय राम. नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे. नामाचे प्रेम का येत नाही हा प्रश्न बहुतेक जण विचारतात. पण थोडासा विचार केला तर असे लक्षात येईल की हा प्रश्नच बरोबर नाही. मूल न झालेल्या बाईने मुलाचे प्रेम कसे येईल असे विचारण्यासारखा हा प्रश्न आहे. मूल झाले की प्रेम त्याच्याबरोबरच येत असते. तेव्हा मुलाचे प्रेम कसे येईल हा प्रश्न करण्याऐवजी मूल कसे होईल याचाच विचार करणे बरोबर ठरेल. आपण सुद्धा प्रश्न करायचाच असेल तर नामाचे प्रेम कसे येईल असा करण्याऐवजी मुखी नाम कसे येईल असा प्रश्न करणे बरोबर होईल. मुखी नाम यायला वास्तविक आडकाठी कोणाची आहे? दुसऱ्या कोणाचीही नसून आपली स्वतःचीच आहे. वास्तविक एकदा नाम घ्यायचे ठरवून सुरुवात केली की झाले. पण तसे होत नसेल तर दोष दुसऱ्या कोणाचा नसून आपला स्वतःचाच आहे. म्हणून नाम घेणे हे आपले काम आहे. मग त्याच्या पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्मच आहे. जसे आईच्या बाबतीत मूल आणि प्रेमाचा पान्हा ही निराळी असू शकत नाहीत, तसे नाम आणि त्याचे प्रेम ही एकमेकांना सोडून राहूच शकत नाहीत. ह्यावरून एक गोष्ट अशी ठरली की प्रेम का येत नाही याचे उत्तर आमच्या जवळच आहे, आणि ते म्हणजे नाम घेत नाही म्हणून. यावर कोणी असे म्हणेल की आम्ही नाम घेतोच आहोत तरीही प्रेम का येत नाही. हे विचारणे ठीक, पण आता आम्ही जे नाम घेतो म्हणून म्हणतो त्याचा विचार केला तर काय दिसेल? पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो. सर्व संतांनी किंवा आपल्या गुरुने नाम घ्यावे असे सांगितल्यामुळे आपण ते घेतो, किंवा दुसरे काही करायला नाही म्हणून घेतो, इतकेच. अर्थात तसे घेतले तरी आज ना उद्या आपले काम होईलच. पण प्रेम का येत नाही असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वतःला विचारणे जरूर आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले तर त्याच्या बाबतीत तिची जी स्थिती होते ती नामाच्या बाबतीत आपली होणे जरूर आहे. आपल्या देहाची वाढ जशी आपल्याला न कळत होते तशी आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्याला नकळत झाली पाहिजे. ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो. परमार्थात मिळवण्यापेक्षा मिळवलेले टिकवणे हेच जास्त कठीण आहे. ज्याला मी काहीतरी झालो असे वाटते तो काहीच झालेला नसतो. अशा माणसाने फारच सांभाळले पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. नवऱ्याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण सोडण्याचे कारण नाही. तिने नाम घेतले तर धर्म सोडला असे न होता उलट संसार सुखाचा होईल. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 2 दशक 11. विषय स्वसंयम आत्मोन्नतीची खरी गुरुकिल्ली. समर्थ रामदास स्वामी दासबोधमधून आपल्याला एकामागोमाग एक अंतर्मुख करणारे प्रश्न विचारतात. समास 2 दशक 11 मध्ये ते विचारतात, तू जगावर नियंत्रण मिळवू पाहतोस, पण स्वतःवर किती नियंत्रण आहे? हा दशक स्वसंयम, इंद्रिय निग्रह आणि अंतःशुद्धी यांचा गाभा स्पष्ट करतो. 1. स्वसंयम म्हणजे काय? आज अनेकांना वाटते स्वसंयम म्हणजे स्वतःला छळणे, इच्छा मारून टाकणे,
जीवन कोरडे करणे. पण समर्थ स्पष्ट सांगतात, स्वसंयम म्हणजे दडपण नव्हे, दिशा. इंद्रिये घोड्यासारखी आहेत. लगाम नसेल तर ती वाट चुकतात, लगाम असेल तर ती ध्येयापर्यंत नेतात. इंद्रियांचा नाश नव्हे, त्यांचा योग्य उपयोग म्हणजे स्वसंयम. 2. इंद्रिये आणि मन यांचा खेळ. समर्थ या दशकात सांगतात, इंद्रिये जे मागतात, मन त्याला पाठिंबा देते आणि बुद्धी हळूहळू शरण जाते. डोळे पाहतात, कान ऐकतात, जीभ चव मागते, त्वचा सुख शोधते. यात गैर काहीच नाही. पण अमर्यादा आली की बंधन येते. समर्थांचा इशारा, इंद्रिय सुख क्षणिक असते, पण त्याची सवय दीर्घ दुःख देते. 3. असंयमाचे परिणाम. समर्थ असंयमाचे परिणाम स्पष्ट सांगतात. असंयमामुळे बुद्धी ढासळते, निर्णय चुकतात, आत्मसन्मान कमी होतो आणि शेवटी पश्चाताप उरतो. माणूस म्हणतो, माहीत होतं हे चूक आहे, पण थांबता आलं नाही. हाच क्षण समर्थ दाखवतात, जिथे विवेक हरतो आणि वासना जिंकते. 4. स्वसंयम आणि पुरुषार्थ. समर्थ स्वसंयमाला पुरुषार्थाचा कणा मानतात. जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो, तो परिस्थितीवरही नियंत्रण ठेवू शकतो. तो संकटातही शांत राहतो. पण जो स्वतःचा गुलाम असतो, तो बाहेर कितीही मोठा असला तरी आतून कमकुवत असतो. स्वसंयम म्हणजे कमजोरी नव्हे, ती सर्वोच्च शक्ती आहे. 5. अध्यात्मात स्वसंयम का आवश्यक. समर्थ ठाम सांगतात, जप, तप, साधना हे सगळे असू शकतात, पण जर क्रोध आवरत नसेल, लोभ सुटत नसेल, इंद्रिये उधळत असतील, तर ती साधना अपूर्ण आहे. समर्थ म्हणतात, इंद्रिय संयमाशिवाय अध्यात्म म्हणजे केवळ दिखावा. 6. स्वसंयम आणि समाज जीवन. स्वसंयम केवळ संन्यासासाठी नाही, तो संसारासाठी अधिक आवश्यक आहे. कुटुंबात संयम नसेल तर संघर्ष, कार्यालयात संयम नसेल तर अपयश, समाजात संयम नसेल तर अराजक. समर्थ सांगतात, जो स्वतःला आवरतो तोच इतरांना सांभाळू शकतो. 7. स्वसंयम कसा साधावा. व्यावहारिक उपाय. समर्थ केवळ उपदेश देत नाहीत, ते उपायही सांगतात. इच्छा येताच लगेच कृती करू नका. हे आवश्यक आहे का, असा प्रश्न विचारा. सत्संग ठेवा. एकांतात आत्मपरीक्षण करा. थोडे थोडे संयमाचे प्रयोग करा. स्वसंयम हा एकदम मिळणारा नाही, तो सरावाने वाढतो. 8. आजच्या काळातील स्वसंयम. आज आकर्षणे वाढली आहेत, सुविधा वाढल्या आहेत, पण संयम कमी झाला आहे. समर्थ आज असते तर सांगितले असते, सर्व काही उपलब्ध असणे हीच खरी परीक्षा. उपसंहार. दासबोध 2 समास 2 दशक 11 आपल्याला शिकवतो, स्वसंयम म्हणजे आत्मदडपण नव्हे, स्वसंयम म्हणजे आत्मसामर्थ्य. इंद्रिय संयमाशिवाय शांती नाही. स्वतःवर विजय मिळवणारा तोच खरा विजयी. समर्थांचा अंतिम संदेश, जो स्वतःला जिंकतो तोच संसार आणि अध्यात्म दोन्ही जिंकतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.
जानकी जीवन स्मरण जय जय राम।